नमस्कार. नेहमीप्रमाणेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच महत्त्वाच्या कधीच न पाहिलेल्या टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत, ज्यामुळे आपल्याला भरपूर पैशांची बचत करता येईल आणि आपलं तासाभराचं काम चुटकीसरशी होईल. नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा. इथे आपली पहिली टिप आहे बांगड्यांसाठी. आपल्याकडे अशा भरपूर वेगवेगळ्या बांगड्या असतात, ज्याला ठेवण्यासाठी आपण स्टँड विकत घेतो किंवा एखादा बॉक्स विकत घेतो. पण पैसे खर्च करण्यापेक्षा टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवा, तेही न कट करता न शिवता, जेणेकरून तुम्हाला तुमच्या काचेच्या बांगड्याही अगदी व्यवस्थित ठेवता येतील. सोबतच प्रवासामध्ये बांगड्या घेऊन जायच्या असतील तर अगदी सहज घेऊन जाऊ शकतो. यामुळे बांगड्याही फुटणार नाही. सोबतच घरामध्ये जर ठेवायच्या असतील तर अगदी घरही ऑर्गनाइज होईल. तर इथे आपल्याला लागणार आहे जुना सॉक्स. इथे मी 2 जुने सॉक्स घेतलेले आहेत. तुमच्याकडे एकच सॉक्स असेल तर तो तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर इथे आपल्याला जुना कपडा किंवा जुन्या कपड्याचे छोटे छोटे तुकडे जरी असतील तरी चालतील, किंवा तुमच्याकडे जर स्पंज असेल, फोम शीट असेल तर ती देखील तुम्ही वापरू शकता. पण जुना कपडा सर्वांकडेच असतो, तो देखील वापरला तरी चालेल. कपड्याची अशी घडी घालून घ्या आणि त्याला आपल्याला सॉक्स मध्ये असं टाकायचं आहे. अगदी समोरच्या भागापर्यंत आपण हा कपडा घेऊन जाणार आहोत. अगदी याला तुम्ही छोटं मोठं बनवू शकता तुमच्या साईज नुसार. त्यानंतर पहा, हा सॉक्स मी थोडासा असा उलट करून घेतलेला आहे, जेणेकरून दिसायलाही चांगलं दिसेल आणि जो एक्स्ट्रा सॉक्स होता तो देखील यामध्ये गेलेला आहे. त्यानंतर अजून एक सॉक्स मी इथे तयार करून घेत आहे. आपल्याकडे भरपूर कागदी बॉक्स म्हणा किंवा प्लास्टिकचे डब्बे असेच पडून असतात, त्याचा आपल्याला खूप छान इथे रियूज करता येतो. त्याच्या साईज नुसार हे जे सॉक्स आहे ते तयार करून घ्या. थोडी लांबी जर जास्त असेल तर लांब कपडा टाका, जेणेकरून तयार होईल. आणि तुमच्या हाताच्या साईज नुसार याचा गोलाकार निवडा. आता पाहू शकता माझ्याकडे हा प्लास्टिकचा डब्बा एक असा पडून होता, तर त्याला मी एक आपल्या बांगड्यांचं स्टँड म्हणून वापरणार आहे. आणि खूप छान यामध्ये भरपूर बांगड्या बसतात, दिसायलाही चांगलं दिसतं. आणि अशा जर मोकळ्या बांगड्या टाकल्या तर एकमेकाला लागून त्या फुटतात, खराब होतात. पण या आपण सॉक्स मध्ये ठेवल्यामुळे खूप छान व्यवस्थित राहतात. त्यासोबतच अगदी बाहेरगावी देखील आपण बॅग मध्ये याला घेऊन जाऊ शकतो. म्हणजे काचेच्या बांगड्या कुठे घेऊन जायच्या म्हणलं तर अगदी फुटतील की काय याचा विचार देखील करावा लागणार नाही. घरही ऑर्गनाइज राहील आणि टाकाऊपासून टिकाऊ वस्तू देखील तयार झाली. एकही रुपया खर्च न करता आपण हा बांगड्यांचा बॉक्स बनवलेला आहे. आवडला असेल तर मित्रपरिवारासोबत शेअर करा. यानंतरची आपली टीप आहे अशा प्रकारच्या आपल्याकडे असणाऱ्या बरण्यांसाठी. भरपूर वेगवेगळ्या आकाराच्या साईजच्या बरण्या असतात आणि या बरण्या एअर टाईट नसतात, कारण की काही ना काही घालून काही वस्तू बाजारातून आणली की त्यासोबत या बरण्या येतात. आता ह्या एअर टाईट नसल्या की यामध्ये आपण काही अशा ठराविक गोष्टी ठेवल्या तर त्या लवकरच खराब होऊ शकतात. प्रत्येक बरणी एअर टाईट घ्यायची म्हणलं तर खर्चही वाढतो. तर त्यापेक्षा एक छोटंसं काम करा, जेणेकरून तुमची नॉर्मल बरणी देखील एअर टाईट होईल. तर इथे पाहू शकता मी इथे चॉकलेटचं रॅपर घेतलेलं आहे. असे चॉकलेटचे भरपूर रॅपर आपल्याकडे येतात आणि याला आपण कचरा समजून फेकून देतो, पण याला फेकून न देता याचा खूप छान आपल्याला रियूज करता येतो, जेणेकरून आपली नॉर्मल बरणी देखील एअर टाईट होते आणि यामधील वस्तू अजिबात खराब होत नाहीत. एकदा नक्की ट्राय करून पहा. तुमच्याकडे बरणी किती छोटी किंवा मोठी आहे त्यानुसार चॉकलेटचं रॅपर घेऊन कट करा. इथे मी अगदी ढोबळ मानाने याला कट केलेला आहे. थोडंफार एक्स्ट्रा झालं तरी काहीही हरकत नाही. आणि झाकणामध्ये आपण हे रॅपर असं लावून झाकण लावून घेणार आहोत. यामुळे अजिबात लिकेज होत नाही, हवा यामध्ये जात नाही. त्यासोबतच खूप छान हे झाकण टाईट बसतात. अगदी प्रवासामध्ये लिक्विड जरी घेऊन जायचं असेल तर या ट्रिकचा तुम्ही उपयोग करू शकता. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. यानंतरची आपली टीप आहे, कधी कधी घाई गडबडीमध्ये आपल्याकडून भात करपतो आणि अगदी यामधून वास यायला लागतो. जेव्हा आपण घाई गडबडीत कुकर उघडतो आपल्या लक्षात येतं की चांगलाच भातामधून वास येत आहे. करपलेला वास भाताला लागला की चवीला देखील अगदी हा भात वेगळाच लागतो. त्यामुळे एक छोटंसं काम करा. कधी घाई गडबडीत तुमच्याकडून भात असा करपला, त्यामधून जर कुकर उघडल्यानंतर करपलेला वास येत असेल तर आपल्याकडे असणारा कांदा आपल्याला घ्यायचा आहे. कांद्याच्या अगदी मोठ्या मोठ्या फोडी मी अशा काढून घेतलेल्या आहेत आणि अजिबात हा कांदा खराब होत नाही, फेकून द्यायची गरज पडत नाही. आपण याचा परत रियूज करू शकतो. फक्त भातामध्ये जो कांदा आहे तो आपल्याला असा रोवून घ्यायचा आहे. पाहू शकता असं थोडंसं दाबून यामध्ये रोवून घ्या आणि 4-5 कांद्याच्या फोडी मी यामध्ये अशा रोवलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला याचं झाकण लावायचं आहे आणि 10 मिनिटांनंतर हे झाकण उघडून हा जो कांदा आहे तो आपण बाहेर काढून घेणार आहोत. करपलेल्या भातामध्ये कांद्याच्या फोडी ठेवल्यानंतर यामध्ये जो करपलेला वास येतो तो अजिबात येत नाही. एकदा नक्की ट्राय करून पहा. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते. आणि पाहू शकता थोड्या वेळानंतर फक्त आपल्याला कांद्याच्या फोडी काढून घ्यायच्या आहेत आणि यामधून पूर्ण करपलेला वास असा निघून गेलेला आहे. यानंतरची आपली टीप आहे, आपल्याकडे आता संक्रांतीनंतर उरलेले जे सुगडे असतात ते आपण असेच घरामध्ये ठेवून देतो. लहान मुले इकडे तिकडे खेळतात, फोडतात. पण हे जे सुगडे असतात याचा आपण घरामध्ये भरपूर ठिकाणी उपयोग करू शकतो. आणि या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण याचे भरपूर उपयोग देखील पाहिले होते आणि त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे. अगदी 4 लाखाच्या वर त्यावरती व्ह्यूज आहेत आणि त्याच खाली भरपूर अशा कॉमेंट्स होत्या की अजून काही यूज याचे जर असतील तर नक्की सांगा, आम्ही करूत. कारण की घरामध्ये असेच ते ठेवलेले असतात. तर याचा अजून एक असा यूज आहे, वापर आहे की सुगड्यांना आपण खिसून घेणार आहोत. यामुळे 2
2 फायदे होतात, याचे जे बारीक कण खिसले गेलेले आहेत त्याचा देखील आपण परत उपयोग करू शकतो। त्यासोबतच आपली खिसणी देखील धारदार होते, खूप छान व्यवस्थित चालते। आता मी इथे थोडंसं खिसून तुम्हाला सुगडं दाखवलेलं आहे। अगदी मातीचे हे असतात त्याच्यामुळे व्यवस्थित खिसले जातात। मी याला भरपूर बनवून ठेवलेलं आहे। आता घरामध्ये आपलं सर्वात अवघड किचकट काम यामुळे भरपूर सोपं होतं। तर यामध्ये मी थोडंसं टाकलेलं आहे वॉशिंग पावडर। तुम्ही इथे भांड्याची साबण देखील टाकू शकता आणि एखाद्या बॉक्समध्ये याला थोडंसं भरून ठेवा किंवा आपले जे भांडे घासे साबण असते त्यामध्ये जरी टाकलं तरी चालेल। खास करून आपल्या घरामध्ये तवा, कढई आणि खास करून त्यातली त्यात लोखंडी जे भांडे असतात त्याला घासायचं म्हणलं की खूप जास्त वेळ आणि मेहनत लागते। तर हे कमी करण्यासाठी आपण इथे या सुगड्यांचा उपयोग करू शकतो। गावाकडे किंवा बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिला असेल ज्या बांधकामासाठी वीट वापरल्या जातात त्याच्या तुकड्यांचा उपयोग केला जातो अशा प्रकारचे भांडे स्वच्छ करण्यासाठी, आणि खूप लवकर ते भांडे अगदी चमकायला लागतात। तर असंच आपण जे सुगडे आहेत ते मातीचे सुगडे आहेत त्यामुळे आपल्या भांड्यांना काहीही नुकसान होत नाही आणि हे लोखंडी भांडे किंवा इतर कोणतेही भांडे खूप छान चमकायला लागतात। आणि पाहू शकता याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे। खूप छान आपण लोखंडी तवा साफ केलेला आहे, कमी मेहनत लागते आणि सोबतच सुगड्यांचा छान रियूजही होतो। लहान मुलांनी जर सुगडं तोडलं असेल तर त्याचे तुकडे तुम्ही खलबत्त्यामध्ये बारीक करून देखील अशा प्रकारे क्लिनिंगसाठी वापरू शकता। खूप छान हे साफ होतात। किंवा सुगडच फक्त असं घेऊन आपण याला घासलं यावरती तर छान प्रेशर बनतं आणि व्यवस्थित हे भांडे साफ होतात। अगदी 2-3 पद्धतीने वेगवेगळे आहेत त्याप्रमाणे तुम्ही भांडे घासण्यासाठी याला वापरू शकता। आणि हो, वापरलेल्या सुगड्यांचा असा उपयोग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। यानंतरची आपली टिप आहे बटाट्यासाठी। आता उन्हाळ्यामध्ये आपण भरपूर बटाट्याचे चिप्स बनवतो किंवा इतर आपण बटाट्याचे पदार्थ बनवतो। सोबतच भाजीसाठी जरी बटाटा आपण वापरायचा म्हणलं तरी यावरचा भाग आपण काढून टाकतो, पण जे नवीन बाजारामध्ये बटाटे येतात त्याचा वरचा भाग खूप जास्त पातळ असतो। याला जर आपण पिलरने काढायला गेलं तर आपले खूप जास्त बटाटे वाया जातात। खास करून चिप्स बनवताना भरपूर बटाटे अशा आपल्याला स्वच्छ करावे लागतात। तर यासाठी आपल्याकडे 2 पिलर नसतात, कारण की घरातील 2-3 व्यक्ती आपण चिप्स बनवण्यासाठी बसतो। आता एकच पिलर आहे बटाट्याच्या साली काढण्यासाठी, तर अशा वेळेस हे काम थांबवण्यापेक्षा किंवा इतर कुणाकडून तुम्हाला जर पिलर मागवायचा असेल तर ते करत बसण्यापेक्षा घरातील तुम्ही इथे खिसणी किंवा झाऱ्या वापरू शकता, जेणेकरून यावरील जो पातळ भाग आहे तो अगदी सहज निघून जातो। त्यासोबतच आपले बटाटे वाया जात नाहीत। आता पाहू शकता फक्त हा पातळ भाग निघतो आणि एवढ्या सहज निघतो की यामध्ये आपला खूप जास्त वेळ वाचतो, मेहनतही लागत नाही। आणि जो झाऱ्या आहे त्याचा मागची बाजू तुम्ही पाहू शकता, थोडी हात लावून जर पाहिलं तर अगदी ओबडधोबड असते। तर यामुळे हे आपलं काम खूप सोपं होतं। अगदी घरामध्ये तुम्हाला 2-3 पिलर ठेवायची गरज पडत नाही किंवा इतरांकडून घ्यायची गरज पडत नाही। एमर्जन्सीच्या वेळी किंवा चिप्स बनवताना तुम्हाला ही ट्रिक खूप कामी येणार आहे। पाहू शकता हे काम आपलं किती सोपं झालेलं आहे। खास करून जे नवीन बटाटे असतात ना त्याच्या वरचा भाग खूप जास्त पातळ असतो, तो तर खूपच सहज या पद्धतीने निघून जातो। पाहू शकता हे आपलं तासाभराचं काम किती चुटकीसरशी होत आहे। इथे तुम्ही खिसणी किंवा झाऱ्या दोन्हीपैकी कोणतीही वस्तू वापरू शकता। अगदी आपण आपल्या मुलांना देखील हे काम देऊ शकतो, जेणेकरून तेही आपल्या थोडं कामामध्ये सहभाग घेतील, मोबाईल टीव्ही पासून दूर होतील आणि विशेष म्हणजे त्यांनाही खूप छान मज्जा वाटेल हे काहीतरी असं वेगळं करण्यासाठी, आणि हे त्यांना अजिबात हाताला देखील लागणार नाही। यामुळे तुमचंही बरंच काम वाचेल। एकदा नक्की ट्राय करून पहा। या उन्हाळ्यामध्ये चकली किंवा चिप्स बनवताना तुम्हाला याचा भरपूर फायदा होणार आहे। घरामध्येच अशा भरपूर वस्तू असतात, जर आपण त्याला थोडंसं वेगळ्या पद्धतीने वापरलं की अगदी आपलं काम असं सोपं होतं आणि वेगळा असा आपल्याला खर्च करावा लागत नाही। विशेष म्हणजे अगदी स्मार्ट गृहिणीप्रमाणे घर चालवायचं असतील तर अशा छोट्या छोट्या टिप्स अँड ट्रिक्स आपल्याकडे असल्याच पाहिजेत। तुमच्याकडे जर एखादी अशा प्रकारची दुसरी वस्तू असेल तर ती देखील तुम्ही यासाठी वापरू शकता। फक्त खिसणी किंवा झाऱ्याच असं काही नाही, कोणत्याही वस्तूचा थोडासा भाग असा ओबडधोबड असला की त्या ठिकाणी तुम्हाला बटाट्यावरचा स्वच्छ असा भाग काढता येईल आणि पाण्यामध्ये फक्त याला आपण असं धुवून घ्यायचं आहे। यामुळे तुम्हाला भरपूर मेहनत आणि वेळ वाचवता येईल। तुम्हाला सर्वात जास्त कोणती टिप आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राइब नक्की करा। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। मनापासून धन्यवाद।